अगदी सुनील शेरला आणि त्याच्या समोर आपण पाहू शकाल फलंदाज मनोजला अगदी चांगल्या फॉर्ममध्ये चाललं. आताच्या सीझन मध्ये पाहायला गेलं तर अगदी ओपीएल गाजवले सुनीलने गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जोरावरती. त्याच वेळेला आपण मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतो आणि सामना होतो. सुरुवात अगदी 10:54 मिनिटं झालेत. अगदी थोड्या वेळात सामन्याला सुरुवात होईल. त्यांचा आगमन संघ आपण पाहू शकाल धारूर. अगदी शेवटच्या दिवसामध्ये आपण चांगल्या संघ पाहायला मिळतील. अगदी चांगले लढत सुद्धा पाहायला मिळतील. सलामीची जोडी आपण पाहू शकतो सुनील आणि मनोजला. सलामीला गोलंदाज आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवरती आपण जितेंद्र शिंदेला पाहू शकाल. अगदी 5 षटकांचा सामना राहील. सामन्याला होते सुरुवात. लेस्ट प्ले पंचांचा ग्रीन सिग्नल. लेस्ट प्ले पहिला चेंडू फेकला जाईल सकाळच्या 17 मध्ये आणि पहिला चेंडू फेस करेल तर अगदी सुनील. ते मात्र झेल आला होता परंतु झेलपर्यंत पोहोचला नाही. क्षेत्ररक्षक चांगला फील्ड केले गेला आणि एका धावेवर समाधान मानलं जापवाडी संघानं. श्री गणेश होते जापवाडी संघाचं आणि खातं खोललं जातं या सुनीलचं. अगदी संत गतीने सुरुवात जापवाडी संघाची. क्षेत्ररक्षण मध्ये आपण बदल पाहू शकाल. अगदी स्ट्राईकला पाहू शकाल आता मनोजला. चेंडूला मात्र सन्मान दिलाय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल परंतु पुन्हा एकदा एका धावे समाधान मानावं लागेल आणि एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल चापवाडी संघाची 2 बिनबाद 2. इथे मात्र चांगला चेंडू खेळला गेला सुनीलच्या मार्फत आणि पुन्हा एकदा एका धावेला प्राधान्य दिले जाते चापवाडी संघाकडनं. अगदी सिंगलला प्राधान्य दिले जाते. अगदी या सिंगलला पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचेल चापवाडी संघाची 3. सकाळच्या 17 मध्ये आपण पाहू शकाल चांगला खेळ पाहायला मिळतो चापवाडी संघाकडनं. अगदी सन्मानजनक ते मात्र आपल्याला उचलून धरलं परंतु अगदी पंचांना गुमराह करण्याचा प्रयत्न. इथे मला पुलाचा चेंडू होता. चेंडूला भिरकावून दिलेला एक साईडच्या दिशेने. अगदी चेंडूला उचलता फेकता तोपर्यंत पुन्हा एकदा एकच धावाना एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धाव मला सरसावं लागते. 4 धावे आकड्यावरती. अगदी शांत सुरुवात आणि अजून एकही गडी गमावला नाहीये चापवाडी संघाने. पुन्हा एकदा अगदी घुटना टेक तमाशा देख आणि चौकार देख. अगदी 1 बाउन्स दुसऱ्या टप्प्यावरती चेंडू सीमा लगत गेला आणि हा येतो संघर्षमय चौकार चापवाडी संघासाठी. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली मनोजच्या बॅटमध्ये. चांगला एक अतिशय उत्कृष्ट दर्जाचा फटका. अगदी P1च्या षटकावर पाहू शकाल. अगदी P1च्या षटकामध्ये दोन्ही क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल. लॉंग ऑन लॉंग ऑफ. अगदी एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली गेली चापवाडी संघाची 8 बिनबाद 8. लाईव्ह प्रक्षेपण केलं जातं ब्रदर्स स्पोर्ट्स यांच्याकडनं. अगदी क्लॅरिटी आणि क्वालिटी पाहायला मिळते. कॅमेरामॅन आमचे देवा आवाटे. दुसऱ्या षटकाला सुरुवात आणि झेल उडाला गेला आणि इथं मात्र फलंदाज बाद होतो मनोजच्या स्वरूपामध्ये. अगदी पहिला धक्का लागतोय चापवाडी संघाला. अगदी पहिला गडी बाद होते. सलामी वीर आपण मैदानाच्या बाहेर येताना पाहतो मनोजला.
ते मात्र P1च्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली जाते सुशीलच्या मार्फत. अगदी चांगला गोलंदाज चांगला झेल कॅरी केला गेला मिलिंदच्या मार्फत. अगदी वनडाऊनचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहू शकाल गुरुला. अगदी गुरुने सुद्धा चांगली फलंदाजी केली. अगदी चांगला फॉर्म मध्ये आपण पाहतोय त्याला. चापेवाडी संघाचा विचार केला तर अगदी चांगला फॉर्म मध्ये आपण पाहतोय. आणि मनोजची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले गुरु. ते मात्र चांगली कामगिरी केली जाते धारावी संघाकडनं P2च्या षटकामध्ये. मेनपंच आपण पाहू शकाल श्रीपत कडाळे, मेनप्राम बोज आणि पंचाला आपण पाहू शकाल अंकुश कुराडे, मेनप्राम कुराडपाडा. इथे मात्र फलंदाज बाद होतो. अगदी सन्मान चेंडूला सन्मान देताना अगदी फलंदाज बाद आतली कडा आणि एष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. अगदी लागणारा दुसरा धक्का चापेवाडी संघाला. अगदी मोठा फलंदाज बाद होताना पाहतोय आपण गुरुला. आज मात्र आपल्या संघासाठी योगदान दिलेलं नाही गुरुने. ते मात्र कुठेतरी नाराज असं स्वतः गुरु. कारण चांगला चेंडू आतापर्यंत सन्मान देण्याच्या नादामध्ये आपले विकेट गमावून बसला. आणि तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज आतमध्ये एंटर झाला रोहित. ते मात्र स्लोअर गतीचा चेंडू होता आणि डॉट चेंडूचे सांगता होते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते P2च्या षटकामध्ये सुशीलकडनं. सुशीलचा विचार केला तर अगदी चांगल्या स्पर्धा गाजवल्यात. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता व इथे पुन्हा एकदा झेलबाद येतो फलंदाज. लागणारा तिसरा धक्का चापेवाडी संघाला. तर कुठेतरी मी म्हणायला नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला गेला चापेवाडी संघाकडनं. आणि तो निर्णय कुठेतरी मात्र त्यांच्या बाजूने लागत नाही. वारंवार फलंदाज बाद होत आहेत चापेवाडी संघाचे. विचार केला गेला तर अगदी सुशीलने या P2च्या षटकामध्ये 3 गडी बाद केलेत. आणि अगदी 4 धावा खर्च केला गेला. आणि अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. ते मात्र पुन्हा एकदा चेंडूला सन्मान दिला गेला आणि एका धावावर समाधान मानलं गेलं. P2च्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 आणि 3 बाद. अगदी 6.5च्या सरासरीने धावा जमावल्या गेल्या चापेवाडी संघाकडनं. जी सुरुवात व्हायला पाहिजे ती सुरुवात मात्र झाली नाहीये. आणि जमेची बाजू म्हणलं तर चापेवाडी संघाकडनं अजूनही सलामीवर सुनिश्चितला आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र P2च्या षटकाच्या समाप्तीवर कुठेतरी
क्षेत्ररक्षण विखुरलं जाईल आणि मोठे फटके खेळण्यासाठी अगदी अवघड काम होऊन जाईल चापोडी संघाकडनं. स्ट्राईकला पाहू शकाल आपण फलंदाज डावखोर आता फलंदाज रुपेशला अगदी या मैदानाची ओळख जर म्हटलं तर अगदी डावखोरा त्याच्या फलंदाजाला अगदी चांगले साथ मिळते या मैदानाकडनं. अगदी खोलवटाचा चेंडू होता, चेंडू खोदून काढला आणि एका धावावर समाधान मानावं लागेल फलंदाज रुपेशला. आता मात्र आपण पाहू शकाल स्ट्राईकला फलंदाज सुनील अगदी 3 चेंडू फेस केला आणि 6 धावा जमवल्या गेला सुनीलकडनं आपल्या संघासाठी. 3 षटकामध्ये अगदी चांगला स्कोर उभारावा लागेल चापोडी संघाला, कारण समोर संघ आपण पाहू शका धारोळ संघ. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आपण पाहू शकाल जितेंद्रला अगदी 5वा चेंडू होता आणि चेंडू मात्र डॉट चेंडू येतोय. इथे मात्र मोठा फटका येतो सुनीलच्या बॅटमधनं. 1 बाउन्स चौकार अगदी गॅप शोधून काढला आणि मिळाला चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या लागली गेली चापोडी संघाचे 3 बाद 18. इतर मात्र कुठे चांगला खेळ करावा लागेल सुनीलला, आपल्या संघासाठी चांगला सन्मानजनक स्कोर उभारावा लागेल. चेंडू आपण पाहू शकाल 1 बाउन्स चौकाराच्या दिशेने गेला. इथे मात्र दुधारीचा वापर आणि इथं मात्र अपील केली गेली आणि फलंदाज बाद होतो. अगदी सुनील काही गरज नव्हती मी म्हणेन तर अगदी दुधारी तलवारीचा वापर अगदी चुकीचा ठरला गेला ना आपली विकेट गमावून बसला सुनील. अगदी मोठा झटका लागतो चापोडी संघाला, कारण अपेक्षा होत्या फलंदाजाकडनं मोठ्या फटक्यांची, परंतु एक मोठा फटका पाहिला आपण या षटकामध्ये. त्यानंतर दुधारी तलवारीचा वापर केला गेला आणि बॅट कट लागली आणि फलंदाज बाद होताना पाहतोय. लागणारा 4था धक्का अगदी 6 चेंडू फेस केले गेला आणि 10 धावांवर बाद होतो सुनील. ते मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय किशोरला आपण पाहू शकाल. मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल किशोरला अगदी खोलावर टाकायचा चेंडू होता, चेंडूला हेलिकॉप्टर स्टाईल मात्र खोदून काढला आणि लॉंगाला क्षेत्ररक्षण पाहू शकाल अजयला संघाचा संघनायक सिंगलने धावफलक पुढे सरसावेल आणि धावफलक जाऊन पोहोचेल 19 आकड्यावरती. ते मात्र क्षेत्ररक्षणासाठी कुठे थोडी धापळ करावी लागते, कारण आपण पाहू शकाल लेफ्टी अँड राईटीचं कॉम्बिनेशन. तिसऱ्या षटकामध्ये अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. ते मात्र पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू उचलता फेकता तत्पूर्वी 2 धावाचा प्रयत्न असेल आणि 2 धावाचा प्रयत्न अगदी यशस्वीरित्या पूर्ण ध्येयाच्या सहाय्याने धावसंख्या जावर पोहोचली चापोडी संघाची धावसंख्या 21. बस 12 खेळ आपण पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. अगदी ड्रिंक ब्रेक पाहतोय आपण, ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये एंटर आपण पाहतोय.
इथे मात्र चौथ्या षटकाला सुरुवात होते. इथे मात्र खराब चेंडू फेकला गेला. पहिला चेंडू खराब आला, दंडित केला गेला. अजयला अगदी बेमार चेंडू, खराब चेंडू, अगदी सुरुवात खराब करतो अजय गोलंदाज. अगदी वैयक्तिक पहिल्यानं सांगितलं चौथ्या षटक घेऊन आला गोलंदाजी मार्क वरती अजय. अगदी फीट वरती आपण पाहू शकाल सिंगल धावाले गेले. धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या आकड्यावरती चापेवाडी संघाची. इथे मात्र खराब रक्षण पाहायला मिळते अनिलकडनं. अगदी झेल होता परंतु झेल टिपता आला नाही आणि या खराब रक्षणामुळे अगदी दोन धावा देऊन बसला अगदी धारवाड संघ. चापेवाडी संघाला दुहेरीच्या सहाय्याने धावसंख्येत भर झाली या चापेवाडी संघाची 25 या आकड्यावरती. अगदी चांगला कमबॅक केला गेला अजयकडनं. पहिला चेंडू खराब फेकला गेला, त्यानंतर चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळाली. ते मात्र पुन्हा एकदा सिंगल धाव घेतली गेली चापेवाडी संघाकडनं. सिंगलच्या मदतीने धावसंख्या लागली गेली 26 या आकड्यावरती. कुठेतरी चापेवाडी संघाला 45 ते 50च्या आसपास कुठेतरी धावे सन्मानजनक स्कोर उभारावा लागेल. कारण धारवाड संघ सुद्धा अगदी मजबूत संघ. इथे मात्र पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अगदी साखरेमध्ये आपण पाहू शकाल मनोहरला अगदी खराब क्षेत्र अगदी सोपा गेला होता परंतु झेल घेता आला नाही आणि चेंडू जमिला दाण. अगदी सिंगल धाव घेतली गेली. पुन्हा एकदा सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 27 या आकड्यावरती. ते मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अगदी जॉर्कर यांचा चेंडू होता. याच दरम्यान बोंगले गावचे अगदी जवळचे मित्र मनोजजी उघडे अगदी एक चांगला समालोचक यांचं आगमन झालंय. त्यांचं सकाळच्या सत्रामध्ये अगदी स्वागत. आज आपण भाषी बघत का अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली अजयकडनं. अगदी पाहायला गेलं तर पहिला चेंडू मात्र अगदी खराब होता. त्यानंतर चांगला कमबॅक केला गेला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली गेली चापेवाडी संघाची 4 बाद 28. अगदी या शेवटचा षटक असेल आणि शेवटच्या षटकामध्ये अगदी कुठेतरी चांगली फटकेबाजी करावी लागेल. अगदी मोठे फटके खेळावे लागते चापेवाडी संघाला. कारण धावसंख्या अगदी लो स्कोरिंग पाहू शकाल आपण स्कोरबोर्ड वरती. अगदी 28 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे मात्र शेवटचे षटक वैयक्तिक पहिल्यानं सांगित 5वें षटक योग्य गोलंदाज आपण पाहू शकाल विशाल उर्फ ब्रॉड. अगदी चांगला गोलंदाज. इथे मात्र शाटल्याचा चेंडू होता परंतु चेंडूला मात्र खेळता आला नाही आणि स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवला गेला गोलंदाज विशालनं. पहिल्या चेंडूची डॉट सांगता होते आणि सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र सक्सेस होते. त्या तत्पूर्वी एक धाव पूर्ण होते आणि इथे मात्र दुसरा धाव कुठेतरी धाव बाद होतो फलंदाज. अगदी रुपेशला आपण पाहू शकाल डावखुरा त्याचा फलंदाज होता. एक धावाने एक गडी बाद होते चापेवाडी संघाचा. एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या लागली गेल्या 29. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना पाहतो आपण रमेशला. अगदी 7व्या क्रमांकावरती आपण पाहू शकाल.
मात्र अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली सकाळच्या सत्रामध्ये धारवाड संघाकडे. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता, झेलचा प्रयत्न आणि इथे मात्र अगदी चांगला प्रयत्न होता परंतु झेल टिपता आला नाही. आज्याला अगदी लॉंग ऑफला आपण क्षेत्ररक्षण पाहू शकाल आज्याला. तरी 2 धावा पूर्ण होत आहेत चापेवाडी संघाच्या आणि त्यांच्या मदतीने धावसंख्या लागली गेली 31. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता परंतु चेंडू मात्र यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला आणि डॉट चेंडू सांगता येते. अगदी जखून ठेवलं या चापेवाडी संघाला. अगदी फॉर्म मध्ये असलेला आपण संघ पाहू शकाल परंतु इथे मात्र चांगला गॅप शोधलाय. तर चांगलं अगदी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं अजयकडनं. वारंवार खराब चुकल्या होतात अजयकडनं. खराब क्षेत्ररक्षणाच्या मोबदल्यामध्ये चौकार देऊन बसला धारवाड संघ. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या लागली गेल्या चापेवाडी संघाची अगदी 35 5 बाद 35. अगदी धावा कुठेतरी येत नव्हत्या आणि अगदी एका धावा 2 धाव्याला संघर्ष करत होता चापेवाडी संघ. मात्र इथे संघर्षामध्ये चौकार आला ना ते मात्र पुन्हा चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. विशाल गडने 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली गेली चापेवाडी संघाची 35. अगदी 36चं आव्हानाचं धारवाड संघाला. 30 चेंडूला 36 ची गरज. तुम्ही थांबू नका, मी थांबतोय. ऐकत राहा, पाहत राहा. ग्रामस्थ मंडळ चषक वारेचेवाडी. दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला अगदी गोड आवाज ऐकायला मिळेल. अगदी बनवली गावचे सुपुत्र, जवळ मित्र, साथी समालोचक मनोज उघडा. धन्यवाद. थँक्यू मोहन. या ठिकाणी आपण पाहतो डबल विचार केला तर भारताचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला गेला. उत्तरार्धामध्ये बघितलं गेलं तर 3 चेंडूंनी 36 धावा बनवायच्या. त्या ठिकाणी टीम मिडल स्टार धारवाड संघाच्या अगेन्स्ट 36 धावा बनवाव्या लागतील. या वर्षीचा विचार केला, या वर्षीच्या हंगामाचा विचार केला तर इन्फॉर्म मध्ये असलेला संघ चापेवाडी ब हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या अगेन्स्ट या गतवर्षीचा विचार केला तर 1 ते 2 सामने मात्र धारवाड विरुद्ध चापेवाडी असे झाले गेलेत. त्यामध्ये बाजी मारली गेली चापेवाडी संघाने. आणि बघितले गेले तर चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळते. गतवर्षीचा विचार केला तर धारवाड या आयोजनामध्ये चॅम्पियन संघ होता. त्यानंतर अष्टविनायक चिखलीचीवाडी या ठिकाणी सुद्धा चॅम्पियन संघ पाहायला मिळाला. चापेवाडी ब संघ. सर्वप्रथम आभार मानेन मोहनचा, कारण उत्तर कार्य होतं त्या ठिकाणी शिवमंदिरला थोडासा उशीर झाला त्यामुळे क्षमा असावी. चेंडू 36 धावा. हा चेंडू इतरत्र गॅपमध्ये चेंडूला फेकून दिले. एकदा कंप्लीट केले जाते त्या ठिकाणी 21 धावा असेल. सामन्यामध्ये रफ अँड टफ सामना होईल ते मात्र शंका नाही, कारण दोन्ही संघाचा विचार केला तर अतिशय ताकदीचे एकाच कॅलिबरचे हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सुनील शेठ एक भव्य
गोलंदाज आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून नेहमीच केली जाते. हा फटका चांगला आहे. फेकून दिला रनआउटची संधी असली आहे की तिथे मात्र फेकी ॲक्युरेट असले असते तर चित्र वेगळे पाहायला मिळालं असतं. परंतु या ठिकाणी तब्बल विचार केला नाही तर सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर एक चांगले क्षेत्रक्षणाचा दर्जा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. परंतु थ्रो अचूक पाहायला मिळाला नाही. त्याचं रूपांतर सिंगल डावमध्ये करत असताना 2 चेंडू 2 धावा सुनीलच्या माध्यमातून खर्च केले जातात. पिलांचं षटक कॅमेरामॅन एन कडनं पाहायला मिळतं. हा फटका चांगला आहे. सरळ हा फटका पुन्हा त्या ठिकाणी मात्र वॉर्डरफील्ड काय गोलंदाजी मी मगाशीच म्हटलं होतं 30 चेंडू 36 धावा बनवायच्या आहेत. परंतु सामना आपण टप पाहायला मिळाला 3 मात्र शंका नाही. अद्याप विचार केला ना तर 3 चेंडू फेकी केले सुनील आणि 3 धावा खर्च करतोय. त्यामध्ये 1 रनआउट गमावला गेला. हा फटका चांगला की आपण चेंडू फेकून दिला. पुन्हा त्याच दिशेने चेंडू दिलीप होता त्या ठिकाणी मैदानात उपस्थित. शॉर्ट मुलांचा क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी बघितलं गेला तर थोडस चेंजेस केले जात नाही. 4 धावा दाबोलीकावर इथून सामना थोडासा मी म्हणून दारू संघापासून लांब चाललाय. परंतु जोपर्यंत अनिल आणि चौकार आला गेला या ठिकाणी आपण पाहतोय अनिल आणि जितेंद्र मैदानात आहे तोपर्यंत अशा निराशा पूर्णपणे उमटवल्या जातील. खूप मोठं नाव आहे दारोडे संघाचा. आपण बघितलं गेलं तर ह्या वर्षीचा हंगामाचा विचार केला तर कुठेतरी ह्या वर्षी आपल्याला नावाला सजेसा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत नाही. हा फटका चांगला आहे. आपण चेंडू फेकून दिला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणी नाही. जवळपास डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय मैदानाला घनघट त्या ठिकाणी शेवटच्या मोमेंटला आलाय. लगातारचा दुसरा चौकार बॅट्समन अनिल शेंडेच्या बॅट मधनं आणि चौकाराच्या मदतीने फलकावर आपण पाहतो तब्बल विचार केला तर 12 धावा आला गेल्यात. आता उर्वरित समीकरण आपण पाहतो त्या ठिकाणी 24 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज आहे. चोवीस 24 धावसंख्येची गरज आहे या ठिकाणी सामना जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅच आपल्याला अनुभवायला मिळेल त्या ठिकाणी. हा फटका चांगला आहे. घुटना टेक तमाशा देख प्रॉपर टायमिंग ट्रू अँड सक्सेसफुल पाहणं सूपच्या माध्यमातून फटका पाहायला मिळाला जितेंद्रच्या बॅट मधनं. हा जो एक धमाका आणि या धमाकाच्या मदतीने त्या फलकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल वेगाने फ्लाय 18 धावा इन बोल्ड लिटिल स्टार धारोडा संघाच्या. हा चेंडू चांगला आहे मनोजचा. नेक्स्ट मॅच साहिल 11 शिवनवाडी विपक्ष जय वाघोबा बहुमिली असा सामना असेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लगेचच टच साठी संपर्क करायचा. हा फटका चांगला की आपण चेंडूला फेकून दिलं त्या ठिकाणचा दर्शक आहे एकदा तर कंप्लीट केली जाते आणि बघता या ठिकाणी आलाय ऑफ साईडचा हा फटका आणि मिळतील 4 धावा. 4 धावेच्या मदतीने दापलकावर धावसंख्या आपण पाहतो तब्बल विचार केला तर 22 धावा
अजूनही 21 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू गॅपमध्ये फेकून दिला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चेंडू चालला आहे. पुनर्शा ऑफसाईडचा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. डीप सिल्ली पॉइंटचा तो फटका आणि डीप मध्ये चौकार हा पाहायला मिळाला आणि चौकाराच्या मदतीने सामना या ठिकाणी मात्र खुला केला जातो. 20 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. एका मोठ्या फटक्यापासून फक्त वंचित आपण पाहू शकाल. धारूर संघाला एका विजयासाठी हा फटका चांगला गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला. धारूर संघाला चांगलं टाळक आहे. सिंगल डबल जरी धाव आली तरी आपण हा सामना जिंकू शकतो. त्या ठिकाणी बघितलं गेलं तर 28 धावा ऑनबोर्ड लागत असताना दुसरी ओव्हर हाताळली जाते मनुष्यच्या माध्यमातून. त्या ठिकाणी आपल्याला पाहिलं गेलं तर आता उर्वरित समीकरण 19 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. हा फटका चांगला त्यामध्ये चेंडू फेकून दिला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाहीये आणि अजून एक दमदार चौकार पाहायला मिळालाय. 18 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर टीम लिटिल स्टार धारूर या संघाला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला चेंज केलं जात आहे. अनिल शिंदेच्या स्वरूपात तो मुरुडदार धारूर संघाला नंबर 3 चा खेळाडू आपण पाहू शकाल. आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंबरनाथचे अध्यक्ष श्री सुनील शेंडे ऑन स्ट्राईक. हा फटका चांगला आहे. ताकद थोडीशी त्या ठिकाणी तुम्ही वाटते शेवटच्या मोमेंटला सोडला जातो झेल. या ठिकाणी आपण पाहतोय सुनील शेठच्या माध्यमातून केला जातो चुका आणि जीवनदान मिळालं. या ठिकाणी आपण पाहतोय सुनील शेंडे या खेळाडूला इझी कॅच होती. मी तर म्हणेन सुनीलला. हा फटका चांगला पुनर्शा गॅपमध्ये चेंडूला फेकून दिलाय. जवळपास कोणी नाही. चेंडू चाललाय बाउंड्री लगत. चेंडूला अडवलं जात. ऑफसाईडचा फटका पाहायला मिळाला. एका धावसंख्येची गरज आहे. 35 धावा फलकावर लागल्या गेल्या. फक्त आणि फक्त एका धावसंख्येची गरज. हा चेंडू चांगला आहे. चेंडू पडल्यानंतर कुठेतरी खालीच राहिला गेला. बघितलं गेलं तर हेच मॅच साईल A1 शिवंदवाडी विपक्ष जयवा गुटमूल्य 13 चेंडू आणि एका धावसंख्येची गरज आहे. त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर टीम धारूर संघाला आपण पाहतोय. बारा चेंडू आणि एका धावसंख्येची गरज आहे. त्या ठिकाणी
सामना फिनिश केला जातो आपल्या स्टाईलने. या ठिकाणी आपण पाहतोय तो बॉल विचार केला, चौकार आला. नेक्स्ट मॅच पुढ्या सामन्याचं मॅनेजमेंट विदाउट अबाउट जितेंद्र शिंदे याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी